नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज सायंकाळच्या झटपट बातम्या। वैजापुरात 125 शेततळ्यांमधून 625 हेक्टर जमीन ओलिताखाली शासनाची योजना शेतकऱ्यांसाठी लाभदायी। बीडचा विद्युत विकास करायचा आहे, पण केंद्र सरकारकडून 789 कोटी कधी मिळणार? 3 महिन्यांपासून प्रतीक्षा। 100% अनुदानावर झेरॉक्स मशीन सोडत पद्धतीने वाटप। 750 दिव्यांग व्यक्तींनी केला बीड गट विकास अधिकाऱ्यांकडे अर्ज। जवळा बाजार समितीमध्ये हरभऱ्याला 5500 रुपयांचा मिळाला भाव। 2 कोरडी 4 बंधाऱ्यांना खरडण। उन्हाचा पारा वाढल्याने बाष्पीभवन आणि टंचाई वाढली। औराद बंधाऱ्यात 31% जलसाठा। दास्ती वाढली। 12 तलावातील जलसाठा खालावला। पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांचे होते वणवण। घटलेल्या दराने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची कोंडी। भाव वाढता वाढेना सोयाबीन 4500वर। मतदानासाठी येताना बाळालाही घेऊन या। 1156 केंद्रावर पाळणा घराची सोय। जिल्हा प्रशासनाचे नियोजन। रोपे घ्या, हिरवे सोने पिकवा। अटल बांबू समृद्धी योजना। प्रति रोपटी मिळणार 175 रुपये अनुदान। सोन्याला झळाळी। सोने 1400 तर चांदी 1800 रुपयांनी चकाकले। बिबट्याचा संचार। शेतकऱ्यांनी सुतळी बॉम्ब फोडून पळविले। मखमलाबाद रोडवरील काश्मीरी मळ्यात दर्शन। 363 पैकी 170 पूर्ण। 193 बंधारे केव्हा होणार? गतवर्षी 15 तालुक्यात जलसंधारणाची 625 कामे प्रस्तावित। 4.44 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर 267 कोटी। तुमच्या खात्यावर किती? नाशिक जिल्ह्यात पीएम किसानचे वितरण। अभियान काळात 20,000 घरकुले पूर्ण। अमृत महा आवास अभियान योजनेत विभागात नगर जिल्ह्यात 14 पुरस्कार। ज्वारीची 25,000 कट्टे आवक। प्रति क्विंटल 4600 रुपयांचा दर। बार्शीत दरात वाढ। दर घसरले। शेतकऱ्यांच्या हातावर पुन्हा आल्या तुरीच। सरासरी दर 10,000खाली। साठवलेली तूर नुकसान करणार की फायदा? आदेशानंतरही शेतकरी पीक विम्यापासून वंचित। वाशिमचे जिल्हाधिकारी यांनी 5 वेळा केली होती सुनावणी। मुक्ताई पर्यटनासाठी बोदवड सिंचन योजनेसाठी निविदा। मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात फलित। दुष्काळामुळे बाधित शेतकऱ्यांना मदतीपोटी 2000 कोटींवर निधी। मन्याड कोरडे ठाक। गिरणा कॅनॉल एक्सप्रेसची मागणी दुर्लक्षित। माणिकपुंज धरणामुळे पाणी साठ्यावर होतो परिणाम। ऊसतोड मजुरांची घरवापसी यंदा महिनाभर आधीच। यंदा 5 लाख मजूर घरीच साजरी करणार होळी। दुष्काळात रताळूंनी तारले नंदुरबार तालुका पूर्व भाग। क्विंटलला सरासरी 2500 रुपयाचा भाव।